मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत तू ही रे माझा मित्र याचा जबरदस्त असा प्रोमो. ईश्वरीला अर्णवचे बाबा सापडतात, म्हणजे ती त्यांना शोधण्यामध्ये यशस्वी होते आणि घरी घेऊन येते. पण त्यांना घरी पाहून कोणीही खुश झालेलं नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे वल्लरी त्यांना पाहून फार टेन्शनमध्ये आलेली असते, कारण तिला वाटतं आता माझं भांडं फुटणार, सगळ्यातलं सगळं सगळ्यांना समजणार आणि मला हे लोक घराबाहेर काढणार, अशी तिला भीती वाटत असते. अर्णव ईश्वरीला म्हणतो, मिस इंदोर, तू ह्या माणसाला का घेऊन आलीस? दगडाच्या काळजाचा आहे हा माणूस आणि तू ह्या माणसाला या घरामध्ये घेऊन आलीस. अर्णव खूप रागामध्ये असतो आणि अर्णव रागाच्या भरात म्हणतो, या माणसाला मला बाप म्हणायची लाज वाटते. असं म्हणून तो तिथून जायला निघतो, पण त्याचा धक्का अर्णवच्या बाबाच्या झोळीला लागतो. झोळीतलं सामान सगळं खाली पडतं आणि त्यात अर्णवची लहानपणाची टोपी असते आणि त्याच्यावर चिंटू असं नाव लिहिलेलं असतं. ईश्वरी ती टोपी उचलते आणि अर्णवच्या डोक्यावर ठेवते आणि त्याला सांगते, आठवण म्हणून स्वतःच्या मुलाची छोटीशी वस्तू दूर राहूनही आयुष्यभर जपणारा हा बाप दगडाच्या काळजाचा कसा असू शकतो? तरी अर्णव ईश्वरीचं ऐकून घ्यायला काही एक तयार नसतो आणि नाईलाजाने अर्णवच्या बाबाला घराच्या बाहेर जावं लागतं. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, बाबा जर जात असतील तर मी सुद्धा जाणार, मी सुद्धा या घरामध्ये नाही थांबणार. त्यावर अर्णवचे बाबा म्हणतात, नाही बाळा, तू माझ्यासोबत कुठेही यायचं नाही. पण ईश्वरीही ऐकत नाही आणि अर्णवच्या बाबाचा हात धरून त्यांना म्हणते, चला बाबा. आणि अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर स्टॉप. अशा प्रकारे अर्णवचे बाबा आणि ईश्वरी घराच्या बाहेर पडतात. तर दुसरीकडे आकाश नमूला सोडायला आलेला असतो. नमू त्याला टाटा बाय बाय करून घरात जाते. तोच शुभू हेल्मेट घालून आकाशवर हमला करायला आलेला असतो. शुभूच्या हातामध्ये दगड असतो. तो दगड आकाशच्या डोक्यामध्ये घालणार. तोच आकाशला जाणवतं की आपल्यावर पाठीमागून कोणीतरी हमला करतंय. तो दगड मारणार. तोच आकाश त्याचा हात पकडतो आणि इकडे अर्णव ईश्वरीच्या पाठीमागे येतो. गाडीजवळ जाऊन थांबलेले असतात आणि अर्णव म्हणतो, चल तू आत चल. त्यावर ईश्वरी म्हणते, मी येईल, पण एका अटीवर, जर बाबा घरात राहत असतील तरच मी घरामध्ये येईल. आता अर्णव ईश्वरीची अट मान्य करणार आहे का आणि आकाशला शंभूचा चेहरा दिसणार आहे का, हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, आपल्याला हे सगळं 12 ते 13 मे रोजी पाहायला भेटणार आहे, तेव्हा कोणीही मिस करू नका. आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात.